हे बघा ही टेक्निक आहे नारळ. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आलेलो आहे मुलं पकडायला नदीत. आज मुलं रापायचा प्लॅन केलेला आहे. बघूया आज आम्हाला किती मुलं भेटतात. दिवसातनं तीन चार वेळा मी आंघोळ केली, हा लिहिले आणि तिथे माती असायची व सरपटी. बरं आंघोळ बिघोळ पुसल्या कपडे घालतो, हा आलं पाठणं माती घेऊन सासरी परत भाडाकलो परत त्यांच्यावर नाही बोला. चल आता राखायला ऐकायचं नाही. तिकडे पुढे चल. भरपूर कमी झालंय. बोललेलो मुळे रापूया. गीतेदान सुरुवात केला नाही. खूपच पाणी कमी झालंय बघ. अरे ढोर राहिलाच नाही. रीतीच रीती आहे. मित्रांनो हा बघा पहिला मुळा भेटलेला आहे मला. सुरुवात झाली, चांगला भेटलाय. तर हा एक, हा बघू शकता, हा एक इथे भेटलाय. दिसला आता मुळा, तो एक काढून घेतो मी. अशा प्रकारे झटपट 3 भेटलेत. अजून मला इथं दिसलाय, अजून एक दिसलाय, तो एक काढतो. परत एक तो दिसला होता, हो बघा. आणि ही बॉटल भेटली, त्या बाजूला गेलाय. आणि मला लगेच हे बघा चांगले 5 भेटलेत. 5 नाही 6 आहेत. 6 मुळे भेटलेत. त्यालाही काही सापडलेत. तर जिथं मी शोधत होतो तिथं पाणी थोडंसं गढूळ झालंय. पाठीवरतो पिशवी आणलेली ती लांब ठेवलेली आहे. सुरुवात तरी आम्ही चांगल्या प्रकारे केलेली आहे. अजून किती भेटतात बघूया. त्याला पण भेटलेत, दाखव किती. हे 2 ते पण चांगले भेटले आहेत, मोठे. गीतादालाही नदीत एवढे मोठे डोहा असायचे ना. आम्ही आता हे बघा किती पाणी आहे, गुडघ्यापेक्षा पण खाली पाणी आहे. पहिले ते एवढं फुल डोहा असायचे, पण यावेळेस पूर्ण रीती आहे. तर इकडे आले तर इकडे काय भेटले नाही, तिथल्या इथे भरपूर भेटले होते. तरी पण बघतोय. माझ्या हातात एवढे आहेत, गीताच्या हातात आहेत परत एवढे. पण अजून चांगली पिशवी आणलेली आहे, ती भरली पाहिजे. घरात गेलेलं तर बोलतील काय हे गेलो तर आणलो नाही काय. आता इथं शोधतोय, त्याला पटापट आता भेटत आहेत. इथे एक आहे, तिथे एक आहे. हा बघ, हा पुढे 2 आहेत. तिथंच बाजूला पण वाटतं. एकच आहे ना. असे असे तोंड उघडून असतात, पकडायचे. तिथे एक पुढे आहे, दिसला काय, मोठाच आहे. त्या हातात राहत नाहीत की त्याचा आता इकडं शोधतोय, अजून राबतोय. किती मुलं भेटतात ते बघूया त्याला. मी इकडे आलो, पिशवी न्यायला आलो होतो, पिशवी घेऊन जातो. पण दोघांच्या पण हातात मावत नव्हते आणि पिशवी आम्ही बाहेर काढून ठेवलेली होती. बऱ्यापैकी तरी मुळे भेटतात आम्हाला. तर हळूहळू आम्ही पुढं जातोय. इथे आता पुढं गेला आहे. मी आता जातो त्याच्या जवळपास. त्याच्या हातात थोडेफार आहेत, ते पण पिशवीत टाकून घेतो. असतो हा वरच्यावर आहे. हा बघा, हा असा वरच्यावर आहे, तोंड उघडलेलं आहे त्याने. हे बघा
हळूहळू आता आम्ही पुढे जात जातो बघत बघत. एकाच ठिकाणी काय थांबत नाहीत. नदीत अजून थोड्या ठिकाणी बघतो. दोघांपुरतं तर झालेलं आहे. आता बघू दोघांच्या वाटून. तिचं पाणी आता खूप कमी झालेलं आहे. पावसातनं बाहेर त्या सीमेपर्यंत पाणी असतं. तर पाणी खूप कमी झालं आहे. म्हणजे जानेवारी महिन्यातच पाण्याची पातळी खूप कमी झालेली आहे. कारण आता नदीला ढोक काय राहिलेलं नाही. सगळीकडे रेतीच रेती आहे. एक आता नारळ भेटलेला आहे. नारळ एक भेटलेला आहे. गीत्यादा त्याला फोडून बघतोय चांगला आहे की नाही. पावसातनं नदीत वाहून आलेले नारळ खूप भेटतात. हे बघा ही टेक्निक आहे नारळ फोडायची. सुटला काय? सोल नारळ बघितलेला पण तो खराब निघलाय. बराच टाइम वाटत झाला होता. हे बघा खोबरं सुकलंय सगळं. खराब झालाय. दिस टाकून खराब झालं पूर्ण नारळ. मित्रांनो तिथे एक जनावर आहे. साप आहे मोठा. पाणी पियाला आला होता. पाठी फिरलाय. साप होता तिथून परत तो पाठी फिरला पण काय पातेऱ्याचा आवाज नाही आला. आम्हाला पातेऱ्याचा आवाज आला तेव्हा आम्ही बघितलेला. इकडून आता पाणी वाहतंय. नदी परत इकडे आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता नदीचं पाणी किती कमी झालंय. दुसऱ्या जागेकडे बघतो आम्ही जाऊन. आपले होय इकडे आता पाठीमागे आम्ही आता मुळं पकडायचं बघता. तिकडे जातो ती झाडं दिसतात त्या बाजूला जातो. बघूया अजून तिकडे किती भेटतात. थोडेफार 10-20 भेटलेले आहेत. तर अजून किती भेटतात ते बघूया. इकडे तिकडे खांबेवाडी आहे. तिकडच्या लोकांना इकडे आमची इथे स्टॉप आहे. इकडून मग येऊन नदी क्रॉस करून जावं लागतं. तो दिसला काय? ते बघ पानकोंबडी आहे. मित्रांनो तिथं बागळा आहे. आणि बघा इथं कोंबडी आहे तिथं पुढे. ती बघा आली वरती. कुठे गेली ती? पानकोंबडी होती ती. तिकडं पुढे एकदम गेली ती बघा. इकडे या कोपऱ्याला गेली ती. आंब्याला मोहर बघा किती आलेला आहे. 100% बोलाल तरी मोहर आलेला मस्त आहे की छान. यंदा आंबा भरपूर लागलेला आहे. मित्रांनो तुम्हाला आम्ही दाखवतो. आम्ही आमच्या दोघांच्या वाटणीपुरते मुळे पकडलेले आहेत. गीतेचा काढतोय. हे बघा दोघांच्या वाटणीपुरते 20 असतील एवढ्यामुळे भेटलेले आहेत. तर पिशवीत मुळं आम्ही आता मोजलेले 44 मुळे भेटलेले आहेत. तर दोघांना 22-22 होतील. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.